नमस्कार. नंदिनी खूप विचार करत असते. ती स्वतःशीच म्हणत असते, काहीतरी अशी गोष्ट आहे जी माझ्यापासून काव्या लपवते. आज सहज बोलता बोलता ती बोलून गेली जीवाच्या सवयीबद्दल. काव्याला जीवाची सवय कशी काय माहिती? खरंच कुठेतरी काहीतरी चुकतंय. पण आता मात्र शांत बसून चालणार नाही. काहीतरी केलं पाहिजे. आणि जर का मी हे नाही ना केलं तर मात्र वाट लागलीच. पण आता मला गप्प बसून नाही चालणार. तेवढ्यात मात्र जीवा तिथे आलेला असतो आणि त्याच वेळेला नंदिनी जीवाला बोलते, जीवा, आज मला सगळ्या प्रश्नांची उत्तरं पाहिजेत. तेव्हा जीवा बोलतो, नंदिनी काय झालंय? तेव्हा नंदिनी बोलते, जीवा, काव्याला तुमची सवय कशी माहिती? तेव्हा जीवा बोलतो, काही काय बोलतेस? माझ्या सवयी तर तुलाच माहिती असणार ना. आणि नंदिनी, काव्या माझी मोठी वहिनी आहे, त्यामुळे तिला थोड्याफार सवयी माहिती असू शकतात. म्हणून तू काय असा संशय घेशील का? तेव्हा लगेच नंदिनी बोलते, जीवा नाही मी संशय वगैरे घेत नाही. पण मला असं कुठेतरी वाटलं की काहीतरी चुकतंय. तेव्हा जीवा स्वतःशीच बोलतोय, नंदिनीला असा संशय का आला? नंदिनीला जर का असा संशय आलाय तर नक्कीच तिच्या मनात काहीतरी चालू आहे. पण मला मात्र आता काहीतरी केलं पाहिजे, नाहीतर सगळं काही हातातून निघून जाईल. तर इकडे आपल्याला असं पाहायला मिळतं की मोठमोठ्यानी मानिनी आणि काव्या बोलत असतात, हसत असतात. ते बघून रम्याला खूपच राग येतो. रम्या मोठ्यानी बोलते, काय चाललंय? एवढ्या मोठ्यानी कशाला केदळताय? त्यावेळेला लगेच मानिनी बोलते, का तुला काय फरक पडतोय? घर माझं, सून माझी, मी तिच्याशी गप्पा मारते, मी हसेन रडेन, तुझा काय प्रश्न? आणि रम्या, तू नाही असं येऊन बोलायचं. एक गोष्ट लक्षात ठेव, या घरात पाहुणी म्हणून तू आहेस, आम्ही नाही. हे घरच माझं आहे. तेव्हा मात्र रम्या बोलते, मामी प्लीज, येता जाता हे टोमणे कशाला मारतेस? तेव्हा लगेच मानिनी बोलते, कारण तुझ्या सवयीमुळे. आजपर्यंत मी कधी तुला असे टोमणे मारले? कधी तुमच्याबद्दल असं काही बोलले? पण तुम्ही मात्र माझ्या मुलांच्या आयुष्यात लुडबुड करता, म्हणूनच मला असं बोलावं लागलं. आणि प्लीज आता तरी या गोष्टींचा विचार कर, कारण ही मानिनी जशी दिसते ना तशी साधी नाही आहे. तुम्हाला चांगलाच ती धडा शिकवू शकते. तेव्हा मात्र मानिनी खूपच चिडलेली असते. मानिनीला खूपच राग येतो. त्याच वेळेला लगेच काव्या बोलते, जाऊ देत ना काकू, कशाला उगाच तिच्याकडे लक्ष देताय? तिची तर सवयच ती आहे, तुम्हाला तर माहितीच आहे ना. तेव्हा लगेच मानिनी बोलते, तिची सवय असेल ती, पण तिने स्वतःला सुधारायचं. तिने या पद्धतीने वागलेलं मला चालणार नाही आणि मला सहन सुद्धा होणार नाही. कळतंय का रम्या? तर इकडे रात्रीच्या वेळेला जीवा आणि काव्या किचनमध्ये बोलत असतात. त्यावेळेला काव्या जीवाला म्हणते, जीवा काय झालं? त्यावेळेला लगेच जीवा बोलतो, मला नंदिनी आज प्रश्न विचारत होती, का कुणास ठाऊक, पण तिला आपल्याबद्दल संशय आलाय. तू काही तिला बोललीस का? त्यावेळेला लगेच काव्या बोलते, तू काय मला वेडी समजतोयस? मी ताईला असं काही सांगेन का? ताईला जर का कळेल ना तर ताईला खूप वाईट वाटेल. आपण तिला फसवलंय असं होईल. ताई उगाचच भलताच विचार करेल. तेव्हा लगेच जीवा बोलतो, तेच तर ना, मला त्याचीच तर भीती वाटते. काय करावं तेच कळत नाही. तेव्हा लगेच काव्या बोलते, काहीतरी केलं पाहिजे, नाहीतर सगळं काही हातातून गेलंच. आणि तेवढ्यात मात्र हॉलमधल्या लाईट्स लागतात. नंदिनी त्या दोघांना एकत्र बघते. त्यांचं बोलणं तिने ऐकलेलं असतं. नंदिनी लगेच किचनमध्ये जात असताना जीवा आणि काव्या मात्र खूपच घाबरलेले असतात. त्यावेळेला नंदिनी बोलते, काय झालं? तुम्ही दोघं का घाबरलात? त्यावेळेला काव्या बोलते, काही नाही, अगं मी आहे ना पाणी घ्यायला आले होते आणि जीवा स्वतःला कॉपी करून घ्यायला आला होता. तेव्हा लगेच मोठ्याने नंदिनी बोलते, हो का? आणि काव्या तिथून जात असते. त्यावेळेला नंदिनी बोलते, काव्या थांब, किती दिवस अजून तुझ्या ताईला तू अंधारात ठेवणार आहेस? की तुझ्या ताईशी खोटंच बोलायचं असं तू ठरवलंयस? काव्या, मला यांच्याकडून अपेक्षा नव्हती, पण तुझ्याकडून होती. तू तर माझी सख्खी बहीण होतीस ना. जीवा आणि माझं नातं कोणत्या परिस्थितीत जुळलं हे तर तुला माहिती होतं ना. पण काव्या, तू जर का मला सत्य परिस्थिती सांगितली असतीस तर कदाचित या सर्व गोष्टी घडल्याच नसत्या. तेव्हा लगेच काव्या म्हणते, जाऊ देत ना ताई, ताई तू असं का बोलतेस? त्यावेळेला लगेच नंदिनी बोलते, काव्या, अजूनसुद्धा तुला सत्य सांगायचं नाही आहे का? तेव्हा लगेच काव्या बोलते, असं काहीच नाही आहे.
प्लीज तू असा विचारच करू नकोस, माझ्यावरती विश्वास ठेव, मी खोटं नाही बोलत आहे, प्लीज तू जर का माझ्यावरती विश्वास ठेवलास तर बरं होईल. तेव्हा मात्र तिला खूपच वाईट वाटलेलं असतं. त्याच वेळेला लगेच काव्या बोलते, ताई तू जे काही ऐकलंस ते तुझ्या रीतीने योग्य असेल, पण आमच्या रीतीने ते कधीच संपलंय. आणि खरं सांगू का, प्लीज ताई माझ्यावरती विश्वास ठेव, माझं आणि जीवाचं काहीच नाही आहे. तेव्हा लगेच नंदिनी बोलते, असा कसा विश्वास ठेवू, तूच सांग, माझा विश्वास नाही आता या गोष्टीवरती. काव्या तुझ्या या बोलण्यावरती तरी विश्वास कसा ठेवायचा. त्यावेळेला काव्या बोलते, मी एवढंच सांगेन, माझ्यावरती विश्वास ठेव, बाकी मी काहीच बोलणार नाही आहे. तेव्हा मात्र काव्या खूपच चिडलेली असते. काव्या मोठ्याने बोलते, ताई जीवाचं आणि माझं एकमेकांवरती प्रेम होतं पण आता नाही, आणि तू जर का असा विचार करत असशील तर ताई तू चुकतेस. तेव्हा लगेच नंदिनी बोलते, मी चुकतीये काव्या, काव्या खरंच माझं चुकतंय, तुमचं काहीच चुकत नाही आहे. त्यावेळेला लगेच काव्या बोलते, माझं काहीच चुकत नाही आहे, माझं फक्त एवढंच चुकलं की मी योग्य पद्धतीने बोलले नाही. जर का योग्य वेळेवरती मी बोलले असते तर कदाचित ही वेळच नसती आली. प्लीज माझ्यावरती विश्वास ठेव, असा विचार सुद्धा करू नकोस. तेव्हा मात्र मानिनीला खूपच राग आलेला असतो. मानिनी खूपच चिडचिड करत असते. मानिनी मोठ्याने बोलते, नंदिनी अगं शांत हो, नंदिनी कळतंय तुझ्या मनातील भावना समजतायत, पण प्लीज नंदिनी स्वतःला शांत कर, असं नको, राग राग करू नकोस. त्यावेळेला नंदिनी बोलते, आई तुम्ही हे बोलताय, आई तुमच्याकडून मला तरी अपेक्षाच नाही आहे, आई तुम्ही असं कसं काय बोलू शकता. त्यावेळेला लगेच मानिनी मोठ्याने बोलते, संपलंय सर्व आणि मला या विषयावरती वाद घालायचा नाही, प्लीज हा विषय इथल्या इथे बंद करा, नाहीतर नको ते घडायचं. त्यावेळेला लगेच मानिनी खूपच चिडते आणि नंदिनीला बोलते, नंदिनी अगं त्यांचं काहीच नाही आहे, मला विचार ना तू, नंदिनी तू असा विचारच का करतेस, तुझ्याकडून ही अपेक्षाच नाही. तेव्हा मात्र नंदिनी खूपच चिडलेली असते. नंदिनी मोठ्याने बोलते, संपलंय ना सर्व, मग तरी सुद्धा ही दोघं भेटतात. तेव्हा लगेच जीवा बोलतो, नंदिनी प्लीज. तेव्हा लगेच नंदिनी बोलते, प्लीज तुम्हाला माहिती आहे मला खोटेपणाचा राग आहे, मला खोटं बोललेलं आवडत नाही जीवा, आणि मला फसवलेलं तर अजिबात आवडत नाही, आणि तुम्ही दोघांनी मिळून माझा विश्वासघात केलात आणि म्हणूनच मी तुम्हाला माफ करणार नाही आहे. तेव्हा मात्र जीवाला खूपच राग आलेला असतो. जीवा म्हणतो, नंदिनी तुझा माझ्यावरती विश्वासच नाही तर मी काय करणार, तुझी इच्छा, तू बघ काय करायचं ते. तुम्हाला काय वाटतं मित्रांनो, जीवा आणि काव्या नंदिनीला सगळं सत्य समजावून सांगू शकतील का? कमेंट करून नक्की कळवा. आणि असेच मालिकेचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.